तर खरोखर रात्री 12च्या दरम्यान 12:30 दरम्यान घंटी वाजायला लागली जिन्यावरून. बाई आली म्हणलं निश्चित. ठसका लागल्यावर ही तिरकं मागं बघते. लांब लचक पाय सोडून बसले म्हणला 60-70 फूट. आणि काय केलं लवकर जाईना. जो पण चढ आहे तो पण ते उचलतच होतं ते वरचं जोर. आणि मग म्हटला तिथं त्या गांधीच्या घराजवळ गेलो. मग तिने उडी मारून मागं पळाला. त्यानं मागं बघितलंच नाही. त्यातून मी काय विचार केला, अंधश्रद्धा आणि गैरसमजुती पोटी माणूस काहीही करू शकतोय. समजा याचा कदाचित त्या लोकांना कोणतरी सांगितलं असलं इथं नरद बळी द्यायला पाहिजे, मला घेऊन कापला तर काय करायचं. त्यावेळी म्हटलं बघावा एक काम करायचं आहे, माझ्याबरोबर एक माणूस असणार आहे बरोबर, तिची लायसन आहे, बंदूक बरोबर असणार आहे. ती म्हणले ती कशासाठी तुम्ही करताय. बघा म्हणलं तुमचं ते देवदेवऋषी कोण असतील ते सगळी बाजूला ठेवा, मी एकटा येतो तिथं, मला फक्त गुहा दाखवा. नाही नाही आम्हाला विधीप्रमाणे करायलाच पाहिजे. आता स्मशानातलं बारकं पोरगं अमावास्या दिवशी रात्री 12 वाजता येतंय, त्यानं गाडी वळीवून असलं पळालं ते म्हणजे त्याला बहुत दिसालं का नाही दिसालं. आणि त्याने तेवढंच केलं नाही, आम्ही मोटरसायकल काढली ना आम्ही तिथं गेलो परत. ते चिठ्ठी जाऊन थांबलं सगळी माणसं तटवले त्यानं, तिकडे जाऊ नका. तळ्यात मध्ये कणी खांब आहे, खांबावर अशी मोठी समय आहे आणि त्या तळ्याच्या भोवतीने सगळ्या पर्याय असतात. कसले पर्याय असतात त्या पांढऱ्या साड्या बिड्या नेसून पर्याय असतात त्या. म्हणून मामा माझं लग्न झालेलं नाही, त्यातली एखादी मिळती का बघूया म्हणून आज चाललोय म्हणून. अरे मनातला मृत्यूचा न्यूनगंड तेवढा काढून टाक. मी मरणारच आहे एक दिवस, तिचं आज का तिची काळजी करायची. मी एक दिवस जाणारच आहे ना. आपलं आयुष्य म्हणजे फक्त समज आहे. नमस्कार, मी निखिल. कटकटमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप खास होणार आहे. आपण यापूर्वी दिनकर चौगले यांच्यासोबत एक एपिसोड केलेला आहे. आज आपण त्यांच्यासोबत भूत हा विषय एक्सप्लोअर करणार आहे. त्यांनी भूत आणि भूताच्या संदर्भाने केलेले प्रयोग असं विषय घेऊन आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. त्यांचं निसर्गप्रेम आणि बिबट्याबद्दलचं प्रेम, जंगली प्राण्यांबद्दलचं प्रेम आपल्याला जुन्या एपिसोडमधनं बघायला मिळेलच. पण भूत आणि त्या संदर्भाने त्यांनी केलेले प्रयोग आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे दिनकर. नमस्कार. तर ते जे भूतांच्या संदर्भानं पुस्तक लिहित आहेत, तर त्यातली काही पानं मी जेव्हा चाळलीत, जे अजून प्रकाशन व्हायचं आहे पुस्तकाचं, तर भूताचा पाठलाग हे त्यांचं जे पहिलं त्यातली जी पहिली कथा आहे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. काय होतं नेमकं भूताचा पाठलाग? भूताचा पाठलाग म्हणजे ज्या परिसरात आपण वावरतोय त्या परिसरातील परिस्थिती ते मूल तयार व्हायला पूरक असते. त्या पद्धतीने ते मूल तयार होत असतं. सुरुवातीला मी ते सापांच्या नादाला लागलो, साप व्यवस्थित धरायला लागलो 5वी-6वीला असताना. आणि 7वीला गेल्यानंतर इतरांच्या घरात जशी अडचण असते तशी आमच्या पण घरात अडचण होती. 7 जण बहीण भाऊ आम्ही आणि आई बाबा. 1972चा दुष्काळ होऊन गेलेला, घरात खायला मिळत नव्हतं. आई म्हणली मला दिनात चल इथून जाऊन ये. आमच्या घरासमोर एक बोळ होता, बोळात एक जांभळीचं झाड होतं. त्या जांभळी झाडाखाली प्रसिद्ध भूत होतं. प्रसिद्ध भूत होतं? हां, ते लागायचं लोकांनी. आणि आई मला म्हणली चल जाऊन या पलीकडल्या गल्लीतून. आणि आईनं आपलं माझ्या हातात दिवा दिला. शुक्रवारचा दिवस होता. पलीकडल्या गल्लीत गेलो तर एक देवऋष होता अंगात येणारा. मग आईला मी विचारतो कशासाठी इकडे कशाबद्दल मला आणलेस, तर नाही जरा काम आहे चल माझ्याबरोबर. देवऋषी दारात बसलेला होता. त्या देवऋषाला विचारलं बाबा आज इंती घेणार आहे काय, म्हणजे अंगात येणार आहे का नाही. तर ती म्हटलं हो येणार आहे, पाळीला बसा. मग तिथं आईबरोबर पाळीला बसलो. बाबाच्या अंगात आलं. आणि आमची आईची वेळ आली की बाबा तू विचार सुंदाबा मी काय झाले, काय प्रॉब्लेम आहे. तर आईनं सांगितलं आम्ही दोघंजण काबाड कष्ट करतोय, राबतोय, पण आम्हाला घरात खायला मिळणं आलंय, अशी आमची परिस्थिती चालू आहे. तर त्यानं अगदी सहजासहजी सांगितलं देवऋषी कधी कोणाचं नाव घेत नाही, कारण ते भांडणं लावल्याचा प्रकार होतो, उद्या काट्या घेऊन लोक दारात येतील चुकी सांगितलीच म्हणून. त्या देवऋषानं आमच्या आईला सांगितलं की मावळत्या बाजूच्या लाईक बाई आहे आणि तिनं कोकणातनं तुमच्यावर करणी केली आहे, त्याच्यामुळे तुमचं हे सगळं तुमच्या प्रपंचाचा बिस्कुट व्हायला लागला आहे. सगळं झालं. मी आईला हळूच विचारलं. आईनं
घरात खायला मिळत नव्हतं काय, आणि जे काय होतं का नाही ते आईनं आमच्या वाट्यातनं घेतलंय. हा. आम्हाला खायला काय नाही आणि ते देवरेच्या नेऊन दिलंय. द्यायला. मग ते सगळं झालं, आमच्या वेळ निघून गेली. मग आईला म्हटलं, हे काय सांगते, हम्म. मावळत्या बाजूला चुलती आहे आमची, हम्म. तिला 3 पोरं आहेत, तुला 7 पोरं आहेत, कोणाचं चांगलं चालणार, हम्म. मिळवणारे दोघंच आहेत. बरोबर आहे. हे काय मला बरोबर पटलं नाही म्हणलं, या देवरेच्याचं काहीतरी मला नाटक वाटतंय ते. मला म्हणलं, तू जरा गप, तुला काय कळतं, तू बारकायस. हम्म. ठीक आहे, बारकाय. आम्ही घराकडे चाललो. घराकडे चालल्यानंतर समोरच्या घरातनं दरा पळापळा म्हणून दंगा चालू झाला लोकांचा. हम्म. आणि एक माणूस पळाला घरातनं बाहेर. त्याचा पाठलाग करून लोकांनी धरून आणला. एवढ्यात समोर देवरेशाचं घर, त्यांना अंगात त्याला पळतच त्या घरात गेला. तोपर्यंत त्या माणसाला धरून आणलाय, लोखंडी कॉटला बांधून गाठलाय आणि कडुलिंबाच्या फांदीनं मारायला चालू केले. जातोस का नाही देवरेशानं. ते जातो म्हणायला लागलं. मग आईला म्हणली, ही काय, तर ते म्हणजे त्याला भूत लागले मोरबळ्या वाड्याचं, आणि हे असं काय जातो म्हणते, आता थोड्या वेळानं जाणार ते. त्याला थोड्या वेळानं ते गेला कोमात. आता ते मला काय कळत नव्हतं, मी लहान. त्याला मला पडला प्रश्न, आता म्हणजे काय साप काय मी समजायला लागलं. ते आता भूत काय आहे नेमकं कसं समजायचं. 4थी 5वी दिवशी तो यसबा काशीत मेला. मग ते मोरबळ्याच्या वड्याचं भूत प्रसिद्ध झालं. आणि ते मोरबळ्याचा वडा म्हणजे आमच्या शिवारातच. आम्हाला एक वातावरण चांगलं शेप झालं की त्या वड्याला मी सोडून कोण जाईना. आणि तुम्ही जायचं. हा, मी बिंदास्त. नाही, मला बघायचं होतं ना, काय मेल तर मरू दे, पण मला बघायचं कसलं भूत आहे. काही एवढं कसं काय, म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने भूताला सांगताय त्या मला कधी तुम्ही ज्या एकदम इझिली घेताय. आम्ही भूत ऐकलं म्हणजे मी माझ्या लहानपणात भूत ऐकलं तेव्हा घाबरले किंवा भीतीच्या ह्यानं ऐकलोय. पण तुम्ही ज्या पद्धतीने भूत हा विषय हाताळलाय ते एकदम रंजक वाटतंय. म्हणजे किती इझिली, म्हणजे हे रंजक वाटतंय. म्हणजे घरात गेल्यानंतर जेवायला मिळेलच असं काही नाही. पण जाताना उतार खायला लागलो, स्मशान वाटत होतं बारका असताना. अन्न मिळते जगाला बाद झालं ना. रात्रीचा अंधार पडला की कणसं चोरायला जायचं, मक्याची कणस, आंब चोरायला जायचं, कारण घरात मिळेल का नाही गॅरंटी नाही. त्यामुळे अंधाराची भीती गेली होती. पण ही भूत नेमकं मध्ये काय आहे, ते काय, ते जे वडा आहे मोरबाळ्याचा वडा. हा, वडा. मग आईनं बाणं विचारलं, मी आईला, आबाला विचारलं, म्हणलं, आबा, भूत मोरबाळ्याच्या वड्याचं कसलं असतं, तू त्या भूताच्या नादाला लागशील, तू काय याचा नाद करू नकोस, तुझा तो गप्प बस. आईनं पण सांगितलं नाही काय, कोणी वडिलांनी आईने दोघांनी पण सांगितलं नाही. आता थोरलं जे 2 भाऊ आहेत की नाही, जरा कळायला लागल्यावर ते दगडं घडवायला जायला लागलीत, मूर्त्या तयार करायची दगडाची. मी सगळ्यात लहान. वडिलांनी काय केलं की, चल तू माझ्याबरोबर शेताकडंच, घर बारकं, झोपायला जागा नाही, छपरातच झोपायला असायचं. असं करता करता लगट तिथं काशीदांचा, ज्या काशीद भावकीतला जी व्यक्ती वारली, मोरबळ्याच्या वड्याचं भूत लागले म्हणून, त्यांचंच गोराळ घर होतं. मग चेंदाबा काशीद म्हणून तिथं मांडवकरी होता. त्या मांडवकरला मी काय करायचं, ते मांडव सारवू लागायचं, परत ते रुमाल जे आहेत गुळाचं ते धुवू लागायचं. त्यामुळे ते मला थोडा गुळ द्यायचं चोरून. ते गुळ घ्यायचा, एक शानी गुरु म्हणून त्या व्यापाऱ्यानं ते तिला नेऊन गुळ घालायचा, मग चड्डी शिव, कुठं कपडे शिव, असा आमचा उद्योग चालला होता. मला तो प्रश्न पडला की साप काय, हळूहळू समजायला लागले. मला आता भूत बघायचं आहे. मग आता चिंदनाला डायरेक्ट कसं विचारायचं, ते चिंदना ते चाक फिरवायचं असते बघा, त्या चाक कायलीवर. मी म्हणून चिंदनात बाजूला बस, उसाच्या गोरात, हा, उसाच्या गोरात काईल वरती काईल ती म्हणून ते चाक फिरवायचं असतं, शिब म्हणतात त्याला. चिंदनाला बाजूला बसवला, मी चाक फिरवायला लागलो. अगोदर काम करायला पाहिजे, मग प्रश्न विचारायला पाहिजे ना. ते चाक फिरवीत चिंदना, ते मोरबळ्याच्या वड्याचं भूताचं काय म्हणत, अरे तुला काय करायचं, ते तू आणि त्याच्या नादाला लागशील बघ, त्या आईला तू विचित्र आहेस, काय तसं काय करू नकोस. आईला म्हणलं, हे काय आता डायरेक्ट सांगणार नाही. परत आणि जरा काम करू लागलो. मग हळूहळू त्याला बोलायला चालू केलं. म्हणला, हाय रे ते, पण आमच्या शिवारातल्या माणसांनी काय करत नाही. म्हटलं, का, आम्ही खानादाना देतोय. दरवर्षी गोराळ चालू झालं की जत्रा करायची, एक बकरं नेऊन तिथं कापायचं, तिचं जेवण करायचं. त्यामुळे ह्याच मानसिक समाधान ते होतं. आता मी मानसिक म्हणतोय ते, त्यावेळेला मी पण खरंच म्हणतो तो वा असेल. मग ती यशा कशात कोणला, तुमचाच नव, त्याला कसं काय लागलं, शिवारातलं आहे रे ते सगळं आहे. पण जरा माणूस कुठंतरी चुकतोयच की. म्हणून काय झालंय, तर यशा कशी तंबाखू खायत नव्हता. तंबाखू भूताचा काय संबंध, तर ज्याच्याकडं चुन्याचे डबे आहे त्याला भूत काय करत नाही. अरे जे आयला म्हणलं, असं आहे ते
तेवढंच मला डोक्यात ठेवलं. हम्म. हाय ते फिरीतल चाक तिथंच हा. ठेवलं. 10:30 वाजले संध्याकाळचं. गेलो छपरात. तर आबा आमचा घोरत होता. घारघूर घारघूर. 200ची बॅटरी हळूच पिशवी तेवढी बाजूला काढली आणि चुन्या डबी पहिली चोरली. मला आज भूत बघायचंच आहे. 6वीला मी हा. 6, 12, 13 वय असेल. 2 वेळा नापास झाले 7वी पेपर. 14 वय असेल. बघायचंच आहे मी. गेलो मस्तपैकी ती डबी हातात घेतली. ती फाटकी चड्डी, एका हातात बॅटरी, जरा खुसखुसले की डबी दाबून धरायची. मला भूत काय करीत नाही. तो मानसिक आधार मिळाला. आता मी म्हणतो ते मानसिक आधार, पण त्यावेळेला तो खरोखर त्या डबीचा आधार मिळाला. सुन्याची डबी. चुन्याची डबी. आणि गेलो. आता भूताची जागा माणसानं ठरलेली, भूतांनी नाही ठरलेली. पडकी घरं, डांबाच्या मागला अंधार, दाट किर्र झाडी, ही माणसानं ठरलेली जागा आहे. जिथं माणसाला भीती वाटते तिथं भूत आहे. पण त्यावेळेला मला पण काय माहित नाही. आता रंगागास्ताचं माणग्याचं बेट, माणगा म्हणजे एकदम दाट बांबू असते. असं कर 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 आवाज आहे असा विचित्र असा. वारा आलं की नदीच्या कडेला वारं जास्त. तिथं गेलो, इकडे तिकडे बघितलं बॅटरी मारून, मला कुठं भूतच दिसेना. एवढ्यात खाली असं ती काऊस होता नदीच्या पाण्याच्या कडेला. त्या वड्यात खेकड्याचं एक बिळ होतं मोठं, त्यात पाणी होतं थोडंसं. आणि तिथं बघितलं तर मटणाची प्लेट ते निवत बिवत ठेवला होता. ज्यायला म्हणलं कोणतरी इथं उतारावून ठेवलाय. डबे आहे माझ्याकडे, मला काय करणार. मी आपलं मांडी घातली, आपलं सगळं खाल्लं. खाऊन झाल्यापासून पुढं मला ती चिलीम दिसाली, काड्यापेटी पण दिसाली. मस्तपैकी मांडी घातली, चिलीम पेटवली. लोक मोठी लोक वाढतेले बघितलेली. काय आहे माहीत नाही. 2-3 झुरकं मोठ्यानं दिल्यावर गेलं कोमात. माहीत नाही त्यात गांजा येते. आणि किती वेळ झोपले मला माहीत नाही तिथं. आणि पहाटे उठलं मी. आत्ता म्हणलं आबा, आणि बाबा माझं चपकान चोपायचं. आता म्हणलं 100% मार खायला लागणार. भीत छपरात गेलो तर आबा परत वरत्याला बघितला, होती तशी डबी खाली ठेवली. किती वेळ झाला माहीत नाही. भूत काय दिसालच नाही. आता पुढं काय करायचं म्हटलं. मनात रुखरुख लागली. आणि मला पडलेला कुठलाही प्रश्न, त्या प्रश्नाच्या शेवटपर्यंत मी जातो. तुम्हाला जे आता जे बाकी सगळे लोकांची भीती आहेत ना, तो भास आहे सगळा. तो भास तुमच्यातला पहिल्या फायली ओपन करते, इथल्या ऐकलेल्या. आणि एखादं झुडूप जर वाऱ्यानं हात झालं तर तुम्ही त्या बसत्यावर तुम्ही पळायला चालू करताय. ज्या दिशेने तुम्हाला आवाज येतो त्या दिशेने तुम्ही जावा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. पण ही हिंमत सगळ्यांच्यात नाही. आता माझ्याकडे हिंमत आली तेच नाही डबीमुळं. त्या दिवशी दिसालच नाही. आता तो पण 4 दिवसांना आले अमावास्या. आमच्या गावात एक जमदाड्याचं दुकान होतं किराणा मालाचं. 15 पैशाची डबी घेतली विकत. आणि चुन्याची मोकळी डबी घेतली. आणि घरात त्याला गाडगं होतं चुन्याचं. ते कोळी बैत्याचं कोळी आणून देत होतं ना चुना. सगळं बैल बैत्यावर होतं. ते डबी भरूनच काही खिशात. काही पोराशी तरी वाटली तंबाखू खाते काय कोणास ठाऊक. आणि अमावास्या दिवशी जायचं प्लॅनिंग केलं. आबाला म्हटलं, आबा मी त्या मोऱ्या छपरात झोपायला निघालोय. सकाळी आम्ही लवकर वैरणीला जाणार आहे उत्तर करायच्या इकडं. तर जा म्हणले. आम्ही पोरांचा गँग असायचा, सकाळी वैरणीला जायचं. फाटकं गोंगडं फाटकी चादर घेतली. त्या मोऱ्या छपरात गेलोच नाही. मी गेलो डायरेक्ट तिकडं खाली भूताकडं. ती 200ची बॅटरी बिचारा सगळा घेऊन गेलो. आता ते पहिलं गेलं होतं आणि आताच्यात गॅप काय पडला, तो पण त्या रंगाकास्ताचा ऊस तुटला होता. ऊसाचा पाला खाली हत्तरला. आमची लोकवस्ती आणि ती भूताची जागा 1-1.5 किलोमीटरचं अंतर होतं. तिथं खाली लोकवस्ती अजिबात नाही. तिथे गेलो, खाली पाला हत्तरला, फाटकं घोंगडं वर हत्तरलं, अंगावर चादर घेतली, परत पाला घेतला आणि झोपलो. पण डबीवरनं हात हलवायचा नाही. अजिबात नाही, कारण भूत येणार. आणि अशी झोप लागायला लागली. 2 फूट पाय वरती उचलायचं नाही, आदळायचं खाली तुमचं माझं. अगाय आलोय म्हणलं. आता काय मी कोणाला सांगितलंच नाही ना मी निघालोय म्हणून. मी माणूस कोण आलेला नाही निश्चित. माझं पाय तरी वर उचलतं नाही, आदळते खाली. म्हणजे 100% आता यशाकाशीत मी होणार, मी मरणार हे निश्चित. त्या बिछानात घाम फुटलाय. थंडीचा दिवस, डिसेंबरचा दिवस आहे, थंडीचं भयानक, त्यातनं घाम फुटलाय. आता मरणारही निश्चित आहे. आता निश्चितच आहे तर निश्चित आहे. आता उघडून चादरीला डोक्याला चादर काढून बघूया म्हणलं काय आहे ते नेमकं. आणि डोक्यावरली चादर काढून बघितली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती जे बांबू होतं त्यातला एक बांबू असा बाजूला गेलेला होता. आणि त्याच्यावर गुळवेल उगवलेला होता. आणि गुळवेलाच्या मुळ्या खाली आलेल्या होत्या. त्या मुळीत माझं पाय अडकलं. आणि वारा आलं की ती बांबू बाजूला गेला की पाय माझं वरती उचलायचं.
पाय माझं बोजायचं असताना ते वारं कमी आलं की परत हात जागेवर यायचं पाय मग धाडकन पाय खाली आदळायचं. हे याला हे असलं भूत असतं म्हणजे पहिलं आयुष्यात बघितलेलं भूत. हा. आणि मला चीड का आली की तू यसबा काशीत होता ना, एकदम एकदम चांगला माणूस, सगळ्यांच्या बरोबर समरस होणारा, सगळ्यांच्या गोड बोलणारा, सगळ्यांनी मदत करणारा माणूस माझ्या समोर मेलाय. वय जरी माझं लहान आहे तर माणसाचं त्या व्यक्तीबद्दल मला माहिती होतं. बरोबर. मला हे भूत काय आहे बघायचं आहे नेमकं. अशी माणसं मारायला लागली तर त्या दरम्यान मी काय केलं तर कोल्हापुरी डॉक्टर म्हणून आहे त्यांना जाऊन भेटलो मी. डॉक्टर साहेब म्हटलं त्या याच्या कष्टाला भूत लागलं तर खरं खरं आहे खरं आहे. अरे कुठलं भूत, मला त्याला काय वेळ झालेली होती. मी सांगितलं होतं कोल्हापूरला नाही, त्यांनी नेलाच नाही. आम्ही ते बडबडत होता कसा, आता महाराजा बडबडत होता म्हणला, देवरीशी कडून बाया फांदीनं चोपायला लागला, जातो जातो म्हणायला लागला, मेला त्यात तो. म्हणजे त्याचं उत्तर मला तिथंच मिळालं होतं. पण मला ते लोकांनी पटवून द्यायचं होतं की बाबा हे चुकीचं आहे. हे पहिला आलेला अनुभव. त्यानंतर हळूहळू लोकांच्यापर्यंत सगळीकडे बातमी गेली आणि लोक पैसा धरायला लागले. कोण पैसे सांगायला लागलं, कोण एक दोघा मित्रांनी पैसे धरली, ते खुन्नी मारून यायचं होतं, त्याने खुन्नी शर्टात मारली आणि गडबडीनं मागे येताना उठतोय तर मग शर्ट अडकला. मग ते दुसरं हे वारडायला लागलं मला धरलंय म्हणून, बाकीची दोन पळाली आणि ती जागेवर मेलं. म्हणजे असं ह्या सगळ्या कथा ऐकायला लागलो. काय काय तुम्हाला सांगायचं सांगा, मला बघायचंच आहे, ठीक आहे. असं करत 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 हळूहळू पैसा लागायला लागला. काय लागायचे पैसे? हा, अमुक ठिकाणी भूत आहे तिथून जाऊन ये जा, देतो, पण फुकट काय ना बाबा, पैसे काय देणार सांग, पैसे काय देणार सांग, आणि वाटत कोण आला तर कोराडे घेऊन जाणार, तुम्हाला तोडणार, मी बाकीचं काय करणार नाही. आता बघा, एक नारळात झाड होतं उंचीला आणि नदीला पाणी आमच्यात कमी होतं. राहू काशीद म्हणून काशिदाची जी शहरातली व्यक्ती, तिची सासरवाडी चौल्यातली, त्याला मी होणार नव्हता, त्याला तिथं जमीन मिळाली ती. तर भावकीला जर बरं वाटत नाही ना, हा जावायला जमीन खातोय म्हणून. मग ह्याला म्हणाले ह्यालाही पर शिवारात आलंय, आमच्या शिवारातलं ह्याला 100% भूत लागणार झालं. त्या राहू कास्ताची जागरूकता निर्माण झाली, तिथल्या चौल्याच्या पांदीच्या भूताची. नारळात झाड आहे, त्या झाडाखाली भूत आहे, ह्याला सगळं ते चौल्याच्या सगळ्या लोकांनी सांगितलं, हे ना ऐकलं सगळं. आणि एक दिवस रावदादा गेला, पाणी साठलं तर सोडवायचं असते ना. रावदादा गेला, मोटर चालू केली, इंजिन मोटर नव्हती त्यावेळेला, इंजिन नव्हती, इंजिन चालू केलं आणि यायला लागला. हिने त्या झाडाखाली काय काय पराक्रम होते ह्याला सगळं सांगितलेलं. वा करून जोरात वराडतंय, आवाज येतोय, धाडाजण काहीतरी पडतंय, असं सगळं काय काय ह्याला सांगितलेलं. ह्याच्या डोक्यात तिथं आल्या, तिथली फाईल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर हे आपलं इंजिन चालू केलंय 300-400 मीटरवर. नारळात झाड जसं जवळ येईल तशा ह्याच्या फायली हळूहळू सगळ्या ओपन व्हायला लागल्या. आणि एवढ्यात त्याला मोठा आवाज आला, जोरात मोठ्या पाय दिसेना असा आवाज केला. हे पळायला लागलं. पळायला लागलं तर परत पुढे गेला, परत जसं लोक सांगतात तसं दाट जण आवाज आला. हिनं 8 दिवस बिछानाच काढला नाही. मला भूतानं असा असा चमत्कार केलाय. ते हळूहळू माझ्या कानावर आलं. ठीक आहे म्हटलं. आणि नेमकं हे माझ्या कानावर यायला आणि पावसाळा चालू झाला. पावसाळा चालू झाला, तालमीत आमचे पोरं म्हटले चला, तुला पटत नाही ना व, मस्त जवळच्या नारळाजवळून जाऊन यायचं. काय करायचंय तर चुन्या टिकलीनं मोळा द्या म्हटलं, चुन्या टिकली पावसानं जाईल म्हटलं, मोळा द्या मोळा. नदीला पूर आलाय फुल, नदीच्या पुराच्या कडेला नारळाचं झाड आहे, उंच आहे भाग, आणि त्या झाडापर्यंत जायला कामटाची पानं म्हणून आहे, पांदीतनं गुळणी पडली आहे. म्हणजे कामटाच्या पांदीतनं गुळणी पडली की केरलीजवळचा रस्ता बंद होतो. हे आमच्यातलं गणित, आमच्यातल्या शेतकऱ्यांचं. मला म्हटलं तर गुळणी पडली आहे, झटक्यात जाऊन झटक्यात यायचं. आता मला भीती काय, पाणी सगळीकडनं वाढलंय, मध्ये जायला एकच बांध आहे, सगळं साप सगळं एकवटलेलं तिथं, मोकळ्या जागेवर साप किडा मुंगी येणार का नाही, ती सगळं सारी जायला मला वेळ लागला तिथं. जाताना ते सगळं आवाज ऐकलत मी. कंडिशन काय होती, त्या नारळाच्या झाडापर्यंत जाईपर्यंत तिने केळीचं हे केलं होतं, बांध तयार केलं होतं. आणि केळ ज्या वेळेला भीती ना, ते कोका बाहेर पडतो की नाही, त्यावेळेस फाटतंय ते, करून जोरात मोठा आवाज येतोय. ह्याला हिने भूत समजलं. तो पण अनुभव घेतला तिथं तासाभरात. पाणी आलं तरी तिकडे म्हटलं पाहून निघायचं बाहेर. अमावास्या दिवशी संध्याकाळी बरं का सगळे. पुढं गेलो तर 2-4 नारळ खाली पडलेले दिसाल. मग मी त्या राहू कास्ताला भीती कशी दाखवली याचा अंदाज करायला लागलो. तर त्या नारळाच्या झाडावर चढायची सिस्टीम नव्हती,
हा. एवढ्या उंचीवर कोण चढत नव्हतं, म्हणून त्या शेतकऱ्याने उठवलेली ती अफवा होती. नारळाच्या झाडाखाली गेलं की असं लागते तसं लागते म्हणून. त्यामुळे एक नारळ त्या शेतकऱ्याला व्यवस्थित मिळत होता. त्यावेळेस तिने केलेली ती करामत. म्हणजे भूत भुताटकी म्हणजे आपण सगळं केलेली सगळी करामत असते ती. फक्त कोण कोणाला सांगित नाही. आपण 100 माणसं एकत्र बसलो तर एखाद्या कानात एक गोष्ट सांगायची आणि असं सांगित सगळी जाईल. शेवट काय होते बघायचं त्या गोष्टीचं, पराचा कावळा होते. तसंच सगळं व्हायला लागलं. मग हळूहळू ही सगळं नादाला लागलो. आमच्या इथं राईस मिल होती. राईस मिलच्या वरच्या बाजूला त्या वागळात एक अनोळखी प्रेत कोणतरी आणून टाकलं. त्यामुळे गाव इकडं आमचं तळ्या सोडून गाव बाहेर विस्तारलेलं नव्हतं, आता सगळीकडे विस्तारलेलं आहे. आणि त्या राईस मिलला एक शिपायानं काय केलं, त्या वागळात पांढरं काहीतरी सकाळपासून दिसतंय, त्याचं लक्ष गेलं. वरून पाणी दरीत पडत होतं आणि असा खड्डा होता खाली. त्या खड्ड्यात कोणतरी आणून ते प्रेत टाकलं. ते जाऊन तिथं बघितलं त्यानं, तर ते कुजलेलं प्रेत होतं. ते हळूहळू सगळ्या गावातनं अफवा उठली की प्रेत आहे प्रेत आहे. मग आमचं वय तेवढा लहान, तरी पण जाऊन बघून आलो. मग पोलीस आलेत, पोलिसांनी ते अनाथ म्हणून नेलं. तिकडं काय काय त्याची विल्हेवाट लावली. त्याच्यानंतर तिथलं भूत चालू झालं. अनोळखी भूताची कथा चालू झाल्या सगळ्या. ह्या दत्तू जाधवानं काय केलं, पालखी निघती म्हणला. कशी निघते तात्या, राईस मिलच्या वर वगाळा, त्या वगाळातनं पालखी स्टार्ट होती. हलगी लेझमा असतात, देवटी असतात, पालखी असते भूतांची. आणि वाजत गाजत पालखी निघते. कुठं जाते तर वर एक झरा आहे. झऱ्यावर वरती एक चौऱ्यावर परशुरामाचं देऊळ आहे. त्या देवळात पालखी जातीने विसर्जित होते. मग त्या तू जाता. पूर्वी प्रत्येक गल्लीत हलगी लेझमा होती, तालीम होती. सांबारांची तालीम वेगळी, मांगाची वेगळी, महाराजांची वेगळी, मराठ्यांची वेगळी, खुड्यांची वेगळी, कास्तांची वेगळी, अशा तालमी होत्या. कारण लोकांचे काम म्हणजे असं काय नव्हतंच ना बाबा. एकत्र यायचं तेवढं एक साधन होतं आणि व्यायामचं साधन होतं. मग आमच्यातला जे विष्णू जाधव म्हणजे आमारवाड्यालाच आमचा क्लासमेट, त्याला म्हणजे विष्णू तात्या गेलाय, आता पालखी शेकायला चालू कर. अरे काय करूया सांगतो तुम्हाला, मला आज आपण पालखी काढायची. 10वीला असताना आली. त्यातली थोडी म्हणली, बघ दे ना आमचा अंक कापायला लागलाय. अरे मी बरोबर आहे, तुम्ही अजिबात घाबरायला नाही, आज पालखी काढायची. 2 जण माझ्याबरोबर चला म्हटलं पालखी आणायला. अरे कुठं आहे सांगतो चला म्हटलं. तुम्ही बाकीच्याने काय करा म्हटलं, ती कंपाऊंडची तारा काढा, त्या देवट्या तयार करा. 15 जणातली 2 जण पालखीला गेलीत, एक हलगीला गेले की घुमक्याला गेलं, राहिलीत 11 दोन्ही 22 देवट्या पाहिजेत. 2-2 देवट्या हाताने पाहिजे. ड्युटी करायला लागली. त्यांची इंजिन होतं त्या पिठाच्या गिरणीचं, त्याचं घाण त्याला पडत होतं. जे तेल सुद्धा बाहेरचं आणायची काय गरज नव्हती. त्या मित्राच्या भावाला त्या गणपतरावला म्हणला, गणपत ते तेल कुठं आहे रे, काय म्हणलं त्या कॅनमध्ये आहे म्हणलं. काय करतायचा, काय राजा काम आहे म्हणलं, तू जाऊन झोप जा म्हटलं. त्याला झोपीला. पालखी आणायला गेलो, पालखी चावडीत. आता आमच्या तर राखणी मांग होती, ते रात्री गस्त घालायला. आता ही 12:30 शिवाय बाहेर पडत नाही गस्त घालायला. ती बाहेर पडल्याशिवाय पालखी चोरता येत नाही, देवाची पालखी. तर काय करायचं म्हटलं. उगाच त्या चावडीच्या पलीकडे गेलो, 4 दगडं मारलीत, ती तिकडं आलीत. तो ह्याच लागलं दोघांनी पालखी येऊन इकडल्या बाजूला सगळी घाण होती, संडाबिंडा सगळी गावचं घाण होतं. त्यांनी म्हणलं बाबा मी तिकडे जातो, तिकडे दगड मारले, तुम्ही इकडे पालखी चोरायची बाहेर घेऊन यायचं. दगड मारले, मी तिकडनं त्याला दिशा दाखवली, तिकडं दुसऱ्याच्या परड्यातनं मी जागेवर गेलो, तुम्ही येऊन इकडं पालखी घेऊन 60च्या परड्यातनं वर या. पालखी आणली, पालखीला सजवली. आम्ही ओळखून म्हणून अंगाला सगळं काळं तेल लावलं. कोणतरी आलं जवळ तर काय करायचं. आमच्या गावात 22 गोराळ होते घाणं ऊसाचं. आणि बरोबर 12:30-1च्या दरम्यान आम्ही हलकी इथनं घरात शिकून नेला, काढ 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 वाजायला. टेकावर उंचावर देवट्या लागल्या घुमायला. आणि ह्या सगळ्यांनी काय केलं माहिती आहे का, घाणवाल्यांनी जे केलं तिकडे घाणं बंद केलं. अर्थपूक पालखी, अर्थपूक पालखी वाजत गाजत आम्ही पालखी वाजवायला चालू केलं. व्हायचं काय माहिती आहे का, आता हा डोंगर आहे, इथं आम्ही एका लाईनने निघालो पालखी वाजवत. आम्ही दिवट्या वर केल्या की खायच्या लोकांनी दिसायच्या, दिवट्या खाली केल्या की ते डोंगराच्या आडाला जायचो. एकदम लागतात नाही एकदम जातात लोक. हे वाजत गाजत आम्ही ती दिवटी काढली, पालखी काढली, त्या झऱ्यावर गेलो, झऱ्यावरून चौऱ्यावर गेलो आणि मस्तपैकी पहाटे 2:30-3 वाजता आपल्या घरातून झोपलो. सकाळी शाळेला निघालो हायस्कूलला. मग माझा सकाळ चुलत भाऊ, दप्तर कसलं माहिती आहे, ते वायरीची पिशवी त्या हातात घेतल्या निघालो. मला म्हणला, ए खेमाड्याकडे तुला भूताचं पटत नाही ना. नाही, मी रात्री भूत बघितलंय. म्हणून बापू कुठं बघितलंस, भास येतं म्हटलं, तुला सांगतो कुठं बघितलंय.
नदीच्या कडेला म्हटलं मी इंजिनावर ड्रायव्हर आहे, हं. शिरीच्या वाड्याला आमचं इंजिन आहे. मग माहिती आहे म्हटलं, कुठं सांग म्हटलं. आणि म्हणला पालखी मी बघितली आणि त्या वड्याच्या खाली वडा म्हटलं की भूत आलं बघा. म्हणजे वडा म्हटलं की किर झाडे आणि झाडी म्हटलं की भूत आलं. त्याला काय कारण आहे? आणि जिथं भीतीदायक वातावरण आहे तिथं भूत आहे. ही नाही माणसानेच ठरलेलं आहे ना. ते का लोकांनी ठरलेलं असावं, जिथं झाडे आहे, जिथं दाट झाडे तिथं सापांचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि तिथं सहजासहजी माणसानं जाऊन म्हणून कदाचित ती उठलेली ती अफवा असावी. ह्यानं काय केलं की त्या शिरीच्या वाड्यानं पालखी खाली येणार, मी एकटा इथं आहे, माझं एकट्याच काय करणं आहे. ह्यानं काय केलंय, ते इंजिन बंद केलं आणि एकसारखा पळत साळुक्याच्या घाण्यापर्यंत आलाय. बाबा म्हटलं माझं गोटं फुटल्यात. म्हटलं कशानं? चप्पल लागले म्हटलं पळताना. काय सांगतेस म्हटलं तर होय तुला रांडे पटत नाही भूताचं. आणि मी रात्री बघितलेलं सगळं ऐकून घेतलं. म्हटलं बापू खरं सांगतो तुला, काय सांग की. हे सगळं रात्री आम्हीच केले, तुझा पोरगा बी त्यात आहे म्हटलं. अरे रांडोजानं म्हटलं अभ्यासाला जाताना असलं उद्योग करताय. म्हणजे ही पहिली आम्ही भूताची पालखी काढली. म्हणजे असा दिनकर चौले पूर्वी आणि कोणतरी होऊन गेलाय निश्चित, की जेणेकरून तुम्हाला भ्या घालायचं, भीतीदायक वातावरण करायचं, निर्मिती करायची, तिथली वस्तू एखादी चोरायची आहे तर अशी काही वातावरण निर्मिती करायची. तुम्ही माणसांची तिकडे यायचं प्रमाण कमी होतंय. प्रमाण कमी झालं की आपल्याला चोरी करायला अडचण नाही ना. तुम्ही आता काही ठिकाणी भूत दिसलं, काही ठिकाणी अशा अफवा असल्या, तर तुम्ही तशा पद्धतीचे कॉन्टॅक्ट घेताय की तिथलं भूत मी शोधून दाखवतो किंवा तिथं भूत आहे का, खरं आहे की खोटं आहे हे मी पटवून देतो. मग ती लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचतात? ते कसा अनुभव आहे तुमचा? हे अनुभव हळूहळू सगळीकडे गेल्यात. आणि अशी चॅलेंज देणारे माणसंच कोण नाहीत ना. आता 2004 का 5ला काहीतरी बघा, माझ्या घराच्या दारात गाडीचा आवाज आला आणि 10-15 जण जीपमधनं खाली उतरलीत माणसं. म्हणजे दिनकर चौले कोण? तर मीच आहे म्हटलं. का तुम्ही कुठनं आलाय काय? तर आम्ही कोकणातनं आलोय. काय पाहिजे तुम्हाला? तर काय नाही, आम्हाला जरासं भूतांची माहिती पाहिजे होती. मी भूत काढीत नाही म्हटलं, भूत नाही पटवून देतो. आणि तेच आहे म्हटलं, तेच आमचा प्रॉब्लेम तोच झालाय. आता 4 अमावस्या झाल्यात म्हटलं. एका ठिकाणी गुहेत 5 सोन्याच्या पेट्या आहेत आणि त्या काढायच्या आहेत आम्हाला. तुंबाट टाईप स्टोरी. मग तुम्ही का माझ्याबद्दल आलाय? तर आमच्या महाराजांनी सांगितलं की पुढच्या कडेची व्यक्ती मरणार आहे. म्हणजे मी मरासाठी तुम्ही इथपर्यंत आलाय ना. तुम्हाला काय होणार नाही, आम्हाला लोकांनी चॅलेंज देऊन सांगितले तुम्हाला काय होणार नाही, मग माझ्याबद्दल काय आलाय? आमचा महाराज सगळी करणी करणार आहे. मग करणार तुम्हीच करा जावा ना. नाही नाही, हे तुमच्यानं शक्य आहे. यार म्हटलं ठीक आहे म्हटलं, तुम्ही म्हणताय तर माझा पुढच्याकडे माणूस मरणार आहे म्हणजे तुम्हीच मीच पुढे असणार आहे की. म्हणजे मला मारायलाच नेणार होती ती. पण ती आम्ही लागलो हसायला. म्हटलं बघा ह्या सगळ्या कल्पना आहेत ना, मग तुम्ही येणार का नाही? येतं म्हटलं. येतं पण मी फुकट येत नाही म्हटलं. मी फुकट नाही, फुकट म्हटलं की लोक आमच्या दारात रांग लागल. फुकट चॅलेंज स्वीकारत नाही. पैसे 5,000 रुपये एका नाईटला घेतोय, देतो म्हणलेत काय असेल ते पैसे. ठीक आहे म्हटलं. त्यातून मी काय विचार केला, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीपोटी माणूस काहीही करू शकतोय. समजा याचा कदाचित त्या लोकांना कोणतरी सांगितलेलं असलं इथं नरद बळी द्यायला पाहिजे, मलाच नेऊन कापला तर काय करायचं? त्यावेळी म्हटलं बघा एक काम करायचं आहे, माझ्याबरोबर एक माणूस असणार आहे बरोबर, तिची लायसन आहे, बंदूक बरोबर असणार आहे. ती म्हणले ती कशासाठी तुम्ही करताय? आपण तुम्हीच उद्या मलाच कापायला लागला तर मी काय करणार? ती करता ह्याला कापल्याशिवाय सोनच मिळत नाही, मग मी काय करू? मग म्हणले ठीक आहे तुम्ही म्हणताय तसंच करा. झालं. आता आमच्या गावात एक व्यक्ती घेतली बरोबर, मला ते धाडशी वाटत होतं. 1-2 मर्डर केलं होतं त्यानं. त्याला म्हणलं चल तू बरोबर, चला म्हणला. आणि बरोबर संध्याकाळी 8 वाजता आमच्या गावात गाडी आली त्यांची न्यायला. आणि गाडीत बघितलं तर कमरे एवढं मोठं बकरं आहे. एक महाराज बसलाय, जटाबिटा वाढवून महाराज आहे. पण मी याला काय सांगितलं तू जोडीदारला, म्हणलं दादा भूत हे सगळं थोतांड आहे, हे सगळं चुकीचं आहे. फक्त ही जो माणूस, त्या माणसानं बोलता मला काय सांगितलं माहिती आहे का, माझी बुलेट विकली आहे, माझ्या जर्सी गाई सगळ्या विकल्या त्या, 2.5 लाख रुपये मी आतापर्यंत त्या गुहेत घातल्यात. आणि आता शेवटच्या तोंडाला आलंय आणि ती सोनं मला मिळणार आहे ना, मी सगळे जिकडल्या तिकडे नील करणार आणि मी 4 पैसे मिळवून बसणार. त्यानं स्वप्न रचलेलं होतं. गणित घातले स्वतः. माझं गणित काय की ह्याला यातनं बाहेर काढायचं. असं करीत करीत आम्ही रात्री 12 वाजता कुणकेश्वरच्या खाडीत गेलो.
महाराजांनी गाडीवर उभा केली आणि आम्हाला सांगितलं जावा आंघोळ करून या जावा. आंघोळ केल्याशिवाय गुहेत प्रवेश नाही. कुणी कुणी आंघोळ करायची? मी, ते माझा जोडीदार आणि ज्यानं मला नेलं होतं तो. झालं. मी ज्या माणसाला नेलं होतं बरोबर धाडशी आहे म्हणून, त्यानं काय केलं, 500ची बॅटरी समुद्रात मारली. तर समुद्रात त्याला काय दिसायचं, नुसत्याच लाटाचा आवाज येत होता. अमावस्येचा दिवस आहे, धाड धाड वाजायला लागले, जांग कापायला. मला म्हणलं बघ दिना, आम्ही तिघांनीच आंघोळ करायचं, महाराजाला बोलवा खाली. आता ह्याला माहिती आहे महाराज येणार नाही. ते ड्रायव्हर सांगितलं गेलं महाराजाला. महाराज मला कॅन्सल. हिने आंघोळ केल्याशिवाय काय विधी करता येत नाही, विधी केल्याशिवाय ती सोनं निघणार नाही. गाडी देऊन बसलो, परत गाडी स्टार्टर मारला. पहाटे 5 वाजता आम्हाला पोडल्यात म्हणून सोडलं. चालेल, कुठलं भूत नाही, काय नाही, काय नाही. आता काय करायचं. आणि मग ते तळे बाजार म्हणून गाव आहे देवगडच्या अलीकडं. आणि मग तिथनं एकानं फोन केला, चौगले साहेब आता काय करायचं, आता त्या दिवशी असं झालंय बघा. म्हणलं तुमचं ते देवऋषी कोण असतील ते सगळी बाजूला ठेवा, मी एकटा येतो तिथं, मला फक्त गुहा दाखवा. नाही आम्हाला विधीप्रमाणे करायलाच पाहिजे. झालं, करा म्हणलं विधीप्रमाणे. मग तरी पण मी स्कूटर काढली 4थी दिवशी. मला काय वाटलं, समजा काय चोरून कोणी आणलं तर 4 बिस्किट आत गावली तर गावली सोन्याची. आम्हाला अशा आहेच होती. चला म्हणजे ह्यांच्यातनं आता खर्च यांचा सोन्याची. मग मी 4-4:30 वाजता त्या तळे बाजारामध्ये गेलो. त्याला म्हटलं गुहा कुठं आहे, चल की दाखवी तुम्हाला. ते शिवरी झाड आहे की ना त्या खाल्या, तू चल की. नाही अजिबात नाही म्हणा, महाराज संघटले तिकडे येणार नाही. त्यानं मला सांगितलं त्या झाडाखाली गुहा आहे म्हणून. तू थांब म्हणलं इथं. अंधार पडत आलाय. मग आपलं एकटाच आपलं मी बॅटरी बरोबर नेली, ती बॅटरी लावली त्या गुहेत. गुहेची कंडिशन कशी होती माहिती आहे का, गुहा म्हणजे कशी होती, वडा होता. वड्याच्या लगटकने मोठा जांबाचा दगड होता आणि त्या दगडाच्या खायची माती सगळी निघून गेली ती आतली. म्हणजे आज एक माणूस उतरेल एवढीच जागा, पण आज 100-200 माणसं बसतील एवढा हॉल होता मोठा त्या गुहेत. ह्या गुहेत हिने प्रत्येक कोपऱ्यात नारळ बिरळ काकाय बरंच काकाय ठेवलं. जेव्हा आईला म्हणलं पोतं भरणार नारळाचे, आता एक दिवस बेत करूया म्हणलं. असू दे म्हणलं. बघितलं सगळे. मी बाहेर आलो. कोकणातली जी लोक आहेत मनापासून तुम्हाला काय सांगित नाहीत. वरघाटी म्हणतात आम्हाला, वरघाटी म्हणतात. वरघाटी माणसावर विश्वास ठेवत नाहीत. माझ्या जरासं लक्षात आलं ते. त्याच्या अगोदर मी तिथं त्या जामसंडीच्या वरच्या माळाला की नाही साप धरायसाठी जायचो. 3-3 हजार साप धरलेत मी तिथं. सापावरचं इंजेक्शन द्यासाठी विशाल हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून संस्था आहे, त्यांना ती साप पुरवित होती मी. माझ्याकडे टेंडर होतं ते. अंधार पडत आला. मग त्या जो मध्यस्थ आहे त्याला म्हटलं साहेब आता अंधार पडत आलाय, स्कूटर आहे, मी एकटा आलोय, वाटत कुठेतरी बंद पडलं तर प्रॉब्लेम येईल, मला फक्त एक आउटसाईडला कुठेतरी घर दाखवा, किंवा मी तर कुठेतरी झोपतो म्हटलं, मला फक्त बिछाना आणून द्या, ते कुठं पण झोपतो म्हटलं, मला काय अडचण नाही. तिला रानातलं घर काढलं. रानात जाऊन आम्ही संध्याकाळीच 8 वाजता गप्पा मारत बसलो. आता ह्याच्यात तोंड काढायचं कसं, हे सोनं आलंय कुठलं हे सांगायला तयार नाही. मी म्हणलं साहेबा ह्या भूतांचा मला लय वैताग आलाय. म्हणलं काय झालंय, मी आता शाखा काढायला लागलोय सगळीकडं, कारण मला एकट्याला लोड व्हायला लागलंय ते, आणि मला जरा तुमच्या चेहऱ्यात जरा ते दिसायला लागलंय, 100% तुम्ही भूताला तोंड देणार. मी एक विधी करतोय, ती विधी मी तुमच्यावर केली की सगळी भूतं तुमच्या पाठीमागे येणार, आणि मला जरा ते तुमच्यात हे गुण दिसायला लागलेत. गडी झाला खुश. पण जाताना जरा नारळ बिरळ पानाचे विडे घेऊन गेलो होतो, स्कूटरचं डिगीत होतं, त्याला काढून दिलं. एक गडी ताट झालं की आता मला भूतं काय करणार नाहीत. बघा म्हटलं तुमची, मला जरा तुमच्यात वाटतंय असं बरं का, म्हणजे मी काय सगळी तुम्ही ह्या भागातली तुम्ही सगळी भूतं तुम्ही कंट्रोल करणार म्हटलं. आलो म्हटलं जेवण घेऊन येतो, ये जा म्हटलं. जेवण घेऊन आला. संध्याकाळी जेवून झोपताना परत येणं सगळं जेवण झालं आणि परत सांगायला चालू केलं. मग काय नेमकं काय म्हणलं, हे गुहेचं काय भानगड आहे. मग त्यानं सगळं वकायला चालू केलं. त्यावेळा 7,000 रुपये तोळा सोना होता. मार्केट रेट म्हटला 3,500 रुपये तोळा आहे. डबल आपला सरकारचा टॅक्स असतोय. आणि जे मच्छीमारी आमच्या आत जातात त्यांच्यातनं हे सोनं येतंय. आणि ह्याच्यात जे सोनं जे ठेवलंय 5 पेट्या, ज्याच्या बोटीतनं आलं त्याला कोणीतरी सांगितलं तुझ्यावर धाड पडणार आहे, बहुतेक बातमी लिखित झाली आहे. त्याने त्या गडबडीनं पेट्या उचलल्या. त्या गुहेच्या बाहेर असं की नाही झुडपं आलेली, एकच माणूस कसा तर उतरली एवढी जागा, ती झुडपं कट केलीत
आत गेला सगळ्या पेट्यात ठेवल्या, घरात आला आणि तुम्ही मेला. ते गुहेत कशाला भ्यायला की माझ्यावर धाड पडणार आहे, माझ्यावर पोलीस केस होणार, कशाला भ्यायला माहित नाही, घाबरला माहित नाही, तुम्ही मेला. हे त्या व्यक्तीने सगळं सांगायला चालू केलं. मग त्याचं उत्तर कार्य व्हायचं आहे. गावात एक 2 पोरं आगाव होतीत, हे आपण काढायचं सोनं ते दोघं जण गेलीत. त्याचं उत्तर कार्य व्हायचं आहे. दोघं जण गेलीत, गुहेच्या जवळ जातात, ते राम 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 म्हणतात, दोघंचा मनाचा आधार घ्यायचा. आत उतराय का उदाडच होते, आत गेलीच नाहीत गुहेत. परत ती मागाली आणि त्याचं 13वं होतं. अरे आज 13वा आहे, उद्या 100% ते पेट्या जाणार आहेत. त्याच्या 13व्या दिवशी ही 2 पोरं त्या गुहेत उतरल्यात पेट्या काढायला रात्री. आज काढायलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत, नाही सोनं सगळं जाणार आहे. स्वतःच ठरवलंय, स्वतःच ठरवलं तिने. म्हणजे आता आज उत्तर करायला झाल्यावर उद्या लोक बघणार ना, पेट्यातून ठेवलं. ते हळूहळू बातमी लिखीत झाली ना गावातून सगळीकडे. आणि आज 2 जण उतरलीत रात्री 11, 11:30, 12 वाजता. आज काहीच नाही. आणि मागे येताना पुढं गेलं निघून. आणि त्याने जे झुडूप कापलं तर की नाही, त्या कापलेल्या झुडपाचं खोचकं होतं, त्या खोचक्यात मागल्याचा शिरटा अडकला. त्या पुढल्याला म्हणते अरे मला धरलंय, त्याला मला धरलंय म्हणजे पुढं पळालं, मागलं तिथेच मेलं. असं करून त्या गुहेचा पाऊस झाला होता. आणि मग तिथल्या लोकांनी सगळे एकत्र गोळा केली. त्याने सांगितलं बाबांनो, सगळं तुमचं खरं आहे, त्याच्या थ्रू येत असेल आणि कोणातरी थ्रू येत असेल, पण ज्याच्या मार्फत सोनं येतंय त्याच्यावर वॉच ठेवणारी त्या स्मगलरची लोक कोण असणार की नाही असणार. ज्या व्यक्तीने इथं सोनं आणून ठेवलं त्यालाही माहीत नसणार आहे सोनं कधी कुठं इथं गायब झाले. तुम्ही गायी काय विकायला लागलाय, बुलेट काय विकायला लागलाय. ते माणूस म्हणतोय माझ्या नावावर जमीन असते, जमीन पण विकली असती म्हटलं. म्हणजे असं सगळं करून उद्योग करून ती सोनं काढायचा त्यांनी प्रयत्न केला. पैंजणवालं भूत ते तुम्ही कथा लिहिली, तेव्हा तो अनुभव काय होता? पैंजणवालं भूत म्हणजे ते काय होतं? पैंजण वाचलं भूत काय झालं माहिती आहे का? लॅब्राडोरचं कुत्रं आणलं तुम्ही गावाकडं. आणि मला लहानपणामध्ये सवय आहे की कोणाला डांबून ठेवायचं नाही, त्याला खुलं सोडायचं. राहिलास तर राहा, गेलास तर जा. आणि आमच्या घरापासून खाली गेलं तिथं ती काशिक पाटील म्हणून होता मेडिकलवाला, त्याच्या दारात जायचं पैंजण वाजायचं, खुळ वाजायचं. कोण वाजवायचं? कुत्र्या गळ्यात आम्ही घुंगूर बांधलेलं, बारकं पिल्लं ते. आणि समोर गल्ली मोकळीच, ती मोकळी म्हणजे परड. आणि हे बाहेर आलं की पांढरा स्पॉट पळतेला दिसायचं. हे बॅटरी मारी पण कुत्रं आमच्या घरात यायचं. हे ना म्हणजे घर सोडलंच त्यानं तिथनं. दारात भूत येते. दारात भूत येणं. आणि परत तो राहायला दुसरीकडे गेला, दुसरीकडे तोच आवाज. पण तिथं त्या कुत्र्याला माझ्या लपायला जागा नव्हती. आणि हे ना बाहेर येऊन बॅटरी लावून बघतो तर पांढरं पीक कुत्रं दिसतंय. आणि एक दिवस कुत्र्याने गाडीवर घेऊन येतील बोलले, मला म्हणतो तुझं कुत्रे होय काय छान एवढ्या ऍक्च्युली. आम्ही म्हणतो पैंजणचा आवाज येतोय, भूताचा आवाज येतोय म्हणतात आम्ही बाहेर पडणार आलोय. मग त्याने सगळी आपली कथा सांगितली ही भूत कसं असतंय ते. म्हणजे जिथं तुमची बुद्धीची मर्यादा संपते तिथं अंधश्रद्धा आणि गैरसमज वाढायला चालू होते. आता आम्ही ज्याच्या घरात अभ्यासाला असायचं त्याचा बाप एक दिवस आला, गुळ घेऊन जायचा कोल्हापूरला. मग आता गुळाची गाडी मोकळी आलेली, घरात जेवायचं संध्याकाळी जायचं. मग आम्हाला एक दिवस गोळा करून सांगितलं, आम्हाला म्हटला माझ्या गाडीतच एकदा भूत बसलं आणि बैल फुटणं उचललीत नव्हतं. गाडीत भूत बसलं आणि बैल फुटणं उचललीत नव्हतं. हिनं काय केलं, ते गुळ ओतून आला, त्याचा दुसऱ्या शिवारात भात होतं. भात केलेलं घरातून पोती ठेवली, घरातली पोती रानातल्या घरात न्यायची होती. हिनं पोती त्याच्या पोरग्यानं त्यात ठेवलीत. आता त्याला धुरी म्हणतात बघा, धुरी बॅलन्स लागतो बैलगाडीचा. ते धुरीचा बॅलन्स न राहता मागं बोजा जास्त झाला. आणि जिथं आमचं स्मशान आहे की नाही तिथं दगड फोडून लोकांनी घराला दगड वापरले होते. तिथं एकदम असा दगड लागायचा, एकदम दगड लागल्यावर पुढला बैल उचलला पुढं. बैल उचलला, ते बैलाला ही शापते आहे की नाही ते लागले, बैल ठसकायला लागलं. ठसकायला लागल्यावर ही तिरक मागं बघते, लांब लचक पाय सोडून बसले म्हणला 60-70 फूट. आणि काय केलं लवकर जाईना. जो पण चढ आहे तो पण ते उचलतच होतं ते वरचं जो. आणि मग म्हटला तिथं त्या गांधीच्या घराजवळ गेलो, मग तिने उडी मारून मागं पळायला बघा. हे ना मागं बघितलंच नाही. याला भूत म्हणायचं का?
म्हणजे अशा गोष्टी आम्ही लहान असताना आम्हाला सांगायचे लोक. तुम्ही साडीचं एक भूत पकडलेलं ते कसं ते काय होती स्टोरी? कुठल्या साडीचं? पांढऱ्या साडीतलं भूत. असं ढीग पांढऱ्या साडीत, सगळ्या पांढऱ्या साडीतच भूत असतात ती. त्याच्या मागे काय कारण आहे? त्याच्या पांढरी साडी म्हणलं की माणसं घाबरतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी विज्ञान दिन होता हा. आणि उमेद फाउंडेशन म्हणून तुमच्या तिथं आहे सांगरुळात. ते उमेद फाउंडेशनचं ते सर काय म्हणले, दिनकरराव आज संध्याकाळी या जरा, आज विज्ञान दिन आहे आणि विज्ञान दिना दिवशी भूत कसं दिसतंय आपण जरा पोरांनी दाखवायचं. ठीक आहे म्हणलं, आजच्याच दाखवतो तुम्हाला भूत, 100% भूत दाखवतो. तिथे एक शिक्षकाचं एक पोरगं होतं, लय आगाव, ती 3.5 वर्षाचं पोरगं असं सारखं वळवळतं इकडे तिकडे पळतंय. मग म्हटलं त्याच्या बापाला म्हटलं ह्याला पांढरी कपडे आहेत की म्हणलं, ह्याला पांढरी कपडे घाला म्हटलं. ती शाळेत सगळी पोरं घेऊन गेलो सांगरोळमध्ये. आज तुम्हाला भूत दाखवणार. मग आपण त्या स्मशानावर आम्ही गप्पा मारत बसलो, भूत कसं तोतांडायचं. म्हणलं 12 वाजले की सांगा, 12:15 आपल्याला भूत दिसणार, 100% दिसणार. सगळी पोरं म्हणजे पोरं पोरी सगळी आतुरतेनं अगदी आता भूत दिसणार, आता भूत दिसणार. ते म्हणजे 12:15 वाजले. स्मशानच्या लगडी गाडी होती, मोठा ट्रक. सगळ्या पोरांनी म्हटलं चला उठा, त्या ट्रकच्या खाली बसायचं सगळ्यांनी जाऊन. ते सगळ्या चटई घेतल्याने ट्रकच्या खाली बसलो. ते पोरग्याला मध्ये दाबून धरला आणि बरोबर 12:15 12:30 दरम्यान सांगरूळमधनं एक मोटरसायकलवरनं 2 जण कोणतरी इकडं कारखान्याकडे यायला लागली होती. पोरग्याला म्हणून पळ गाडी आडवं. आता स्मशानातनं बारकं पोरगं अमावास्या दिवशी रात्री 12 वाजता येतंय, त्यानं गाडी वळवून असलं पळालं. ते म्हणलं त्याला भूत दिसालं का नाही दिसालं. आणि त्याने तेवढंच केलं नाही, आम्ही मोटरसायकल काढली ना आम्ही तिथे गेलो परत. ते चिठ्ठी जाऊन थांबलं, सगळी माणसं तटवले त्यानं, तिकडे जाऊ नका. आम्ही तिथं गाडी घेऊन गेलो, त्याला म्हटलं काय आलंय तुम्हाला, काय दिसायला नाही. आता आम्हाला चमत्कार दिसायला तिथे. ह्याला भूत अशीच असतात भूत. पांढऱ्या साडीचं म्हणजे हा कोकणातच प्रकार आहे. तो हा तुम्ही जे आता सांगताय हे कोकणाचा प्रकार आहे. ते एक प्रकरण लिहिलंय मी त्यात. ते काय झालं, 30-35 लाखाची बिल्डिंग बांधली. म्हणजे कसं होतं तुम्हाला सांगतो, ह्या घालाघालीच्या प्रकारात माणसाचं अनकॉन्शियस माइंड कमकुवत करायचं काम करायसाठी ही नाटक आहे. हे घालाघालीचे प्रकार जे काय तुमचं बिब काय काय ठेवतात ते. आता त्या माणसानं बँकेचा फायनान्स घेतलाय आणि गाळं काढल्यात भाड्यानं द्यायचं. रोडच्या कडेला गाळं आहेत आणि भाड्यानं द्यायचं. पण खायलं गाळं पूर्ण झाल्यात आणि वरच्या गाळं गिलावा चालू केलाय. आणि एवढ्याच अमावास्या दिवशी गॅलरीतनं बाई फिरायला लागली पांढऱ्या साडीची आणि हातात समय आणि घंटी वाजवायची. ते 2-4 बघितल्यावर माणसं तिकडे फिरकायची बंद झाली. ह्यांच्या कानावर कुठनं गेलं काय माहित नाही. म्हणलं बाबा पैसे असं आहेत, न्यायला तुम्ही यायचं. म्हणजे तुमच्याकडे आलीच? हा आलीत की. पण माझा नियम आणि अट्टे ऐका म्हणलं. एक तर मी तिथे येऊन झोपणार आहे, बायकोला सुद्धा सांगायचं नाही. बातमी लिखीच अजिबात करायची नाही, कोणाला सांगायचं नाही, अजिबात कोणाला सांगायचं नाही. दुसरी गोष्ट, ठराविक अंतरावर तुम्ही थांबायला लागतंय, कारण ही मानव निर्मित आहे. त्या भूताच्या मागं भूत असतात. माझा बुक्का करतील, मी तिथे एकटा असणार आहे. तिथे म्हणजे आमच्याला कोण थांबणार नाही. ते दुकानच्या दारासगळं उतार आणून ठेवलेलं, त्याचं गठ्ठळ बांधलं त्याने दिलं. बघा म्हटलं, मी जन्मल्यापासून त्या भूतातनीच आहे. हे गठ्ठळ जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला भूत काय करणार नाहीत. तुम्ही बाहेर कोणाला काय सांगू नका, फक्त गठ्ठळ दाबून धरा. थोडं भूत दिसायला गठ्ठळ दाबून धरा, तुमच्याकडे येत नाही ते. झालं. त्या असं आउटसाईडनं गाडी काढली, मी तिथं जाऊन झोपलो आणि खरोखर रात्री 12:00 दरम्यान 12:30 दरम्यान घंटी वाजायला लागली जिन्यावरनं. बाई आली म्हणलं निश्चित. गिलावा अर्धवट ठेवलाय, तिथल्या फळ्या घेतल्या होत्या, फळीहून मी झोपली. एकीकडे तलवार ठेवली, एकीकडे काठी ठेवली. तिनं बघितलं, तलवार चरचरीत, एका झटक्यात मान बाजूला करणार, काय अडचण नाही. आणि घंटी वाजायला लागल्यावर मला माहिती आहे ती बाई आत येणार नाही, गॅलरीतनंच फिरणार. एका कोपऱ्यात उभा राहिलो आणि बाई रस्त्या गॅलरीतनं अशी इकडे साईडला गेल्यावर मागणं वाकत गेलं आणि गोट्यावर जोरात काठी मारली. गोटा ही लॉक आहे, गोट्यावर काठी मारल्या पळता येत नाही. किती बोंबलो ते म्हटलं. आणि ती खाली पडल्याबरोबर ती समई पडली. समईतल्या पडल्यामुळे तिची साडी पेटायला लागली. तिथलं पाणी घेऊन पहिले साडी विझवली. त्या बाईला वेदना भयानक होत होत्या, वरडायला लागली होती. आता ती वरडायला लागल्यावर मी जी माणसं बाजूला ठेवली ती लोक आलीत पळत. आता ती आल्यामुळे तिच्या मागची भूत यायची प्रॉब्लेम झाला. आता बाई गावली. ती लोक पळत आल्यानंतर तू ज्यानं मला नेलं होतं त्याला म्हटलं, बाबांनो हे तुमच्या ओळखीचं भूत आहे, माझ्या काय ओळखीचं नाही, तुमचं इथून पुढचं बघा. ती बाईनं तरी जोरात रडायला चालू केलं. मला म्हटलं माझा पाय सळावीनं आलाय, पोटात तरी पुरा फुटलाय.
मग जो मालक आहे त्यानं तिला विचारलं, बाई तू अशी का केलंस? तर ती म्हणले, बघा दादा तुम्हालाही माहिती आहे माझा नवरा दारुडा आहे, पिंडका आहे, घरात खायला काही नाही, मला 3 मुलं आहेत आणि समोरच्या गाळवाल्यानं मला सुपारी दिली, प्रत्येक अमावस्याला तू असं केलंस की तुला मी 5,000 रुपये द्यायचं. म्हणजे त्याचं गाळं बंद पडावं आणि माझं गाळं चालावं म्हणून त्या गाळवाल्यानं केली ती आयडिया होती. थोडा वेळ थांबलो. ज्यांनी मला नेलं होतं त्याच्यानी रिक्वेस्ट केली, हे बघा म्हणलं ही माझी बहीण समजा. दुसरी गोष्ट, ही धाडस ही जी बाईने केली तर तुम्हाला जमणार नाही. आणि ही बाई धाडस, बाई म्हणजे आई, आई धाडस कधी करते? स्वतःच्या पिल्लाचं संगोपन करताना स्वतःच्या जीवाची काळजी करत नाही. म्हणजे ह्या आईनं आपली पिल्ली जगवायसाठी केलेली ही धाडस आहे. तेव्हा ह्या बाईचं नाव कुठेही बाहेर काढू नका. हिला जो काय खर्च येतोय ते तुम्ही खर्च करायचा आहे. तुमची 25-30 लाखाची बिल्डिंग वाया जाणार होती, हिला सगळी करायचं. परत तिला कोल्हापूरला आणली, हाडाच्या डॉक्टरला दाखवली, सगळं व्यवस्थित केलं. तिला आणि उचलून 10,000 रुपये वरनं द्यायला सांगितलं. तुझे 30 लाख रुपये बोंबलं जाणार होते ना, तिला करणं सगळी. आता तिला असं कसं तिनं आमचं वाईट केलंय? तिनं केले कशासाठी केले? तुमची आई समज, तुझी आई बहीण आहे समज, आणि त्याची पोरं उपाशी मारायला लागले. हे केलेलं धाडस आहे. आणि हे धाडस आईच करू शकते, बाप करू शकत नाही. असं करून त्या बाईला रिपेरी केली, धड केली, त्याचं गाळा आता व्यवस्थित चालू आहेत. त्याच्या पुढं आणि उतारावलं झालं. मी विकत कुठलं काही घेत नाही, उतारावलं सगळं गोळा. आता दुकानाच्या दारात तिथं ढेग आहे, पोतोबर असते नारळ बिरळ पडलेलं, उताराव काय गावाला तिने दुकानाच्या दारात देऊन ठेवायचं आणि गावात टेस्ट वाटेल तेवढं खायचं. मग त्याने परत गट्टळ बांधून दिलं आणि त्याला म्हटलं असा मस्तपैकी कार्यक्रम कर आणि सगळ्यांनी सांग की एक मोठा महाराज आणला होता, त्यानं आता करणी केली आहे आणि इथून पुढं ह्या बिल्डिंगमध्ये कधीही भूत येणार नाही. असाच लोकांच्यात समज तयार कर आणि गाळं चालू कर. आता गाळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे हे सगळं जे प्रकार आहेत हे सगळं मानवनिर्मित आहे, सगळं मानवनिर्मित आहे. तुम्ही लहान जी मुलं येतात किंवा त्यांच्या प्रबोधनासाठी, विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रबोधनासाठी स्मशान सहल करताय, म्हणजे त्याच्या मागे काय कारण आहे? की लोकांच्यात एक मोठा भ्रम झालाय, स्मशान म्हणजे भूत. खरं तर माझ्या चष्म्यातनं स्मशान म्हणजे 1 नंबरची जागा, झोपायला, अभ्यास करायला, एकांतवासात जायला, मेडिटेशन करायला. का तुम्हाला सांगतो, आपण एखादं घर बांधलं, आपण वास्तुशांती करतोय. वास्तुशांती म्हणजे त्याला आपण होम म्हणतोय. वेगवेगळ्या वनस्पती जाळायच्या, तिथले जीवाणू विषाणू नामशेष करायचं, मग आपण राहायला जायचं. मग तुम्ही मला सांगा, त्या स्मशानात रोजच होम असतात. तुम्ही तासभर जाऊन झोपायचं तिथं, एक ढेकून पिस्सू तुम्हाला काही चावली तर पैज आहे मला, कसं असणार? व जागाच निर्जंतुक ती. मग तिच्याबद्दल हे आता अफवा उठल्यात कशा? तर ते आपल्या मनात एक न्यूनगंड तयार झाला की आपल्याला इथे शेवट होणारच आहे ना, हिथंच आपल्याला शेवट होणार आहे ना. पण हे लोकांनी स्वतःवर ओढवून घेतोय आणि माझं असं झालं तर. दुसरी गोष्ट, एका गावात माझं लेक्चर होतं अनिच्छा लोकांनीच, आणि लेक्चर संध्याकाळचं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरांनी जंगलात घेऊन जायचं होतं. झाडं कशी बोलतात, पक्षी कसं बोलतात, पशु कसं बोलतात हे दाखवायचं होतं. आणि रात्रीचं पोराने पोरीने काय केलं, गाण्याच्या भेंड्या म्हणायला चालू केलं. गाण्याच्या भेंड्या यांनी चालू केलं. माझ्या लगड एक प्राध्यापक होतं तुषार म्हणून. म्हणजे तुषार, मला काही तर झोप लागणार नाही बाबा, मला माझ्या लॉजवर सोडणेच. अरे ते म्हणलं, हे पाटगावमध्ये लॉज कुठं आहे? पाटगावमध्ये. तुला दाखवत चल म्हटलं, माझाचं गाव. मग गाडी 4 व्हीलर बाहेर काढली, त्या गल्लीत 2 म्हातारी शेकत बसली तिथं. त्यांनी म्हणलं, मामा स्मशान कुठं आहे? हा, तुला काय करायचं, आज अमावस्या आहे नव्हता, म्हणूनच जरा काम आहे म्हटलं, मला एक विधी करायला सांगितलं आहे आणि त्याशिवाय मला बरं वाटत नाही, म्हणून मला तर जरा जायचं आहे. ह्या पांदिनखाली जावं म्हटलं. तुझ्याला म्हणलं की गाडी खाली. गाडी घेतली. इकडं वडा आहे, इकडं नदी आहे, ह्या मधल्या कोपऱ्यात स्मशान आहे. नदीला धरण आहे, धरणाच्या वरनं पाणी पडतं. इतकं वातावरण मस्तपैकी, धाड 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 आवाज आहे, त्याला 2-2 फुटाला काजवं. स्मशानात आत गेलो तर संडाची सोय त्या गावात नाही, संडा सगळ्या लोकांनी आत येऊन केलेलं. स्मशानात पेटवायचं रॅक पण नाही, सरळ सरळ ते त्याला मोडकळत आलं. तिथल्या लोकांनी काय करतात माहिती आहे का, कोकणातली सगळी लोक आपापले प्रेत आपापल्या शेतात नेऊन जाळतात. ती पण त्या स्मशानाकडे तिकडे दुर्लक्ष होतं.
म्हणलं तुषार मला आता ह्या रॅकवरच झोपायला पाहिजे. ठीक आहे म्हणलं. ते मला म्हणलं शूटिंग करू का, कर म्हणलं आणि जातो. केलं नाही जातो मला म्हणलं आता कसं वाटतं, अरे कसं वाटतं घे करण जा म्हणलं तुझं तू, कसं चांगलंच वाटतंय म्हणलं ते. आणि त्या रॅकवर झोपलेला पहिला अनुभव. त्याच्या अगोदर विटवून झोपलोय की भरपूर वेळा स्मशानात जाऊन. रॅकवर जे आईला म्हटलं कोणतरी आलं आणि टोचायला लागले बाबा, असं साईडनं सुळ्या मारल्यासारखं टोचायचं. बरं आईला म्हटलं कोणतरी आलंय. मला चादर काढून बघितलं तर कोणच नाही. तिथे जास्तीच उंदीर येतात आणि उंदीर खायला घुबडे पिंगळे येतात. हे ठरलेलं गणित आहे, ते काय पहिला अनुभव नाही. आणि आता म्हणलं हळू चादर काढून बघायचं काय आहे बघूया, काहीच नाही. आणि मग मी बॅटरी काढली आणि आत मारली माझ्या बिछाण्यात. ते लोखंडी रॅक गांजलेला तर ते गंजाचा तुकडा आतून पडल्यात, जरा हल्लं की ते गंजाचा तुकडा टोचायचं. मग ते खराडा घेतला आणि सगळं झाडलं ते रॅक सगळं चकचकीत केलं आणि परत आता झोपायचं. आता अनेक भीती माझ्या मनात निर्माण झाली. ह्या गावात मी सांगितलेलं नाही झोपते म्हणून. अचानक एखादं प्रेत घेऊन आली तर मी गोरत्याला असायचा, हेर काय म्हणायचं तुम्हाला मारतील तरी प्लेट टाकून पळतील तरी. आईला म्हणलं हे काय करणार बाबा, मला रुक 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 रात्री 1:30 वाजेपर्यंत झोप नाही. आम्ही किती उशीर जागा आहे त्याच्या आईला झोपूया म्हटलं. स्मशानची कंडिशन कशी होती, स्मशानच्या बाहेर लाईट होता, आत मी अंधारात होतो, त्यामुळे मी कुणालाच दिसत नव्हतो. झोपलो मी. सकाळी बघा 4:45च्या दरम्यान माणसं बोलतेला ऐकायला लागलं. त्या रॅकमधनं मी अशी चादरीनं बघतोय. मला ती माणसं दिसतात पण त्याच्याने मी दिसत नव्हतो आत, कारण आता अंधार होता. ह्यांच्या हातात दुधाच्या किटल्या होत्या, दूध घालायला. म्हणलं डेअरी लवकर येत असणार. आत्ता म्हणलं ते उजडीपर्यंत झोपायचं आणि माणसं काय विचारतात ते बघायचं. 2-3 ग्रुप गेलं, हळूहळू उजडायला चालू झालं. मी आतला दिसायला चालू झालं. आता ज्या ठिकाणी माणूस एकांतात जातो त्यावेळेस त्या ठिकाणची तिथली फाईल ओपन होती. त्यातला एक एकटा आला दूध घालायला. त्यानं आत बघितलं मी चादरीतनं पाय हलवलं. चादरीतनं पायाला दुधाची किटली अशीच खाली आबा आबा करून जोरात बोंबलायला चालू केलं. ही माणसं गोळा करते निश्चित म्हणलं. त्याला ह्यानं माणसं गोळा केलीत, काटे घेऊन आलीत माणसं. पळाले की मारतील म्हणलं, भूतभीत का मांत्रिक कोणतरी आहे म्हणून. मी आपलं उठलो, मस्तपैकी खराडा घेतला, सगळा स्मशान लोटायला चालू केलं. त्या भिंतीपासून आत कवा कोण येतोय, काय चाललंय, काय चाललंय दिसत नाही. स्मशान लोटायला लागले म्हणलं. नाही तर काय करायला तास, काय नाही झोपायला तू होता काय, त्या जागा नाही तर झोपायची जागा आहे काय, कोण म्हणतंय. तर आम्ही म्हणतोय तुला आहे मला नाही. काय भूत म्हणजे काय, भूत म्हणजे कल्पकल्पित कल्पना आहेत. तुम्ही त्या कल्पना तुमच्याकडे फिक्स ठेवल्या, तसा फाईली मी काढून टाकल्यात, एवढाच फरक आहे. त्यातला एक जण म्हणला काहीतरी उगाच सांगायला आलाय, इथं झोपायची चेष्टा आहे काय, काहीतरी करणी करून आला असेल. तर त्यातला एक जण म्हणतो माणूस पेटल्यावर त्याचं मांस उडत नाही का, त्या रॅकला लागत नाही का. त्याला म्हणलं या सगळ्या आत या म्हणलं, मी माणूस आहे आत येणार कोण, त्याने वाटलं मीच भूत आहे. ही कंडिशन अशी, डोक्यावर केस नाहीत काही नाहीत, जरा विचित्र दिसतंय. या म्हणलं आत, मी माणूसच आहे म्हणलं, या आत सांगतो तुम्हाला, आपण गप्पा मारीत बसूया. त्या रॅकचं तुकडं त्याला दाखवलं मी रात्री खराड्याने लुटून काढलेलं. हे रॅक अखंड लोखंडी रॅक सगळं गंजलंय, म्हणजे जळलंय. मी तर तुला मांसाचं काय राहील. अरे कशाला तुम्ही भाऊ करायला लागलाय, रस्त्यानं जाताना मुंडी भासताना तुम्हाला चांगलं वाटतंय आणि माणसाची मुंडी भासताना वाईट वाटते का, काय वाईट होईल. माणूस बी माणूसच आहे, बकर बी माणूसच आहे ना, ते पण जीवच आहे ना. त्याचं खाताना तुम्हाला चांगलं वाटतंय, का तुम्ही कशाला लागू करून घ्यायला लागलाय. नाही म्हटलं आम्हाला काहीतरी जरा विचित्र वाटतंय. सगळं त्यांनी सांगितलं, सगळं पटवून सांगितलं. बाबांनो म्हणलं इथं भूत आहे, ह्याला कारण तुम्हाला सांगतो. आता रात्रीच्या वेळात ते अनेक प्रकार घडला की झोप लागायला लागली, एवढ्यात घोबडं आणि पिंगळीन ओरडायला लागली. त्या रॅकवर बसायची, काय घोबडं आणि पिंगळं, घोबडं घू 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 करायचं. आता तिने कधी आयुष्यात येतं जिवंत माणूस बघितलाच नाही ना, त्याला माहित नाही ना खाली मी झोपलोय ते. 100% स्मशानात घोबडं आणि पिंगळं असतात. निसर्ग नियमाप्रमाणे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असायला पाहिजे. आमच्यात माणूस जिवंत आहे तो पण खायला कोण रांडाई देत नाहीत. मेलं की प्रत्येकाची गटली जातात निवत, पुन्हा शिवलाय बघा, पुन्हा शिवलाय बघा, निवत राहिल्याला निवत खायला उंदरं येतात आणि उंदरं खायला घोबडं आणि पिंगळे येतात. आणि ते फक्त त्यांचा आवाज एकांत आहे ना तिथं,
स्मशानातून रात्री घुबाड ओरडत होतो ना. हा. कोणतरी मेलेलाच असतोय ना त्यावेळेला कोणतरी मेलं कुठं तर तुमच्या कानावर मेल बघ मी रात्री घुबाड ओरडतेला ऐक असा कोण आपण त्या घुबडाचा भाऊ करतोय. हे घुबडाला आणि पिंजळाचं आता काय करायचं म्हटलं. मग मी काय केलं आतच बॅटरी मारली चादरीतून. मग तिने ओळखलं बाबा इथे जिवंत माणूस कोणतरी इकडे यायचं नाही. तिने यायचं बंद केलं. सकाळी हा प्रकार झाला. ही सगळी लोक आत आली. आत आल्या त्यांनी पटवून सांगितलं तुम्ही आता अर्धा ते पाऊण तास इथं आहे. पावसाचं ठेमकं पडत होतं मे महिन्यात 25 मेला 2-3 वर्षापूर्वी. आता तुम्हाला काय ढास पिसू काय इथे चावती नाही. अरे कशी चावल इथं रोज ओम आहे. म्हणजे 1 नंबरची जागा कुठली असेल तर स्मशान. फक्त ते तुमच्याकडे दम पाहिजे. फक्त त्याने सांगितलं म्हणून आपण त्याचा भाऊ करतोय आणि रुग्णाला पाहायला पळतोय. नाही भूत म्हणजे काय नेमकं. ह्या प्रत्येक गोष्टीला मी तळापर्यंत जाऊन तिचा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. बाबा हे खरं आहे की पट्टा आहे. तुम्ही म्हणताय मी नाही वय म्हणणार मला ते जाऊन बघायचं नेमकं काय आहे. आता घालाघालीचे प्रकार आहेत. परवा सांगरोळमध्ये एक प्रकार झाला. एका पत्रकाराचा फोन आला चौगले कुठं आहे म्हणलं हा दुकानात आहे. तर इथं एक करणी केली आहे आणि जरा तुम्ही ते यायला लागते. आलोच म्हटलं. आलो ह्यांनी कॅमेरे वगैरे चालू ठेवल्यात. 21 बिबं 21 लिंबू भात नारळ बरंच काय काय ठेवलंय. आणि ज्यांच्या भागात ठेवल्यात ती बाई एकसारखी रडायला लागली. जरा हिस्ट्री त्यांची विचारली. मग तो दिनकर कासोटी म्हणून होता ह्याच्यात उतारा आपली करणी ठेवली होती. त्याला म्हटलं का पूर्व कुठं तुझी. तर एक मिलिटरीत आहे म्हटला आणि एक बाहेरच्या देशात कामाला आहे. आणि आता पोरांची लग्न करायच्यात मताने 30-35 लाखाचं बांधकाम काढलंय म्हटलं बंगला बेला बांधायचे पोरांची लग्न करायची. कुठल्याही आईबापाला वाटतंच ते. आणि हे भावकीला बघवणं आलं. भावकीने काय केलं 21 लिंबू 21 बिबं ह्याच्या दारात आणून ठेवलं. इकडे मी गेल्यावर पहिलं काय केलं त्यातलं 2-3 लिंबू उचललं ते बाईच्या हातात ठेवलं. सरबत जरा करा जाऊन ह्याचाच सरबत करायचा. मी घातलं सगळ्या पत्रकारांनी ते सरबत प्यायला दिला. ते केला तोपर्यंत सिंडी बिंडी काढली सगळी नारळ फोडला सगळ्यांनी खायला दिलं. त्या बाईलांनी त्या नवऱ्यासनी दोघांनी बसवून घेतली तिथे जवळ. किती थोतांड आहे किती कमकुवत. तुम्हाला कमकुवत करायचे नाटक आहे. आता तुमचं व्यवस्थित सगळं चाललंय. आता तुम्ही आता सकाळून गुडघं गळ्यात घेऊन बसलाय म्हणजे तुमचं मन कमकुवत झालं का नाही हेच समोरच्याला करायचं आहे. आणि हे आपल्याला घालवायचं आहे. शेवटी त्या नवऱ्याला तिच्या पालान म्हणला तिच्या पाला चौकात आणलं सगळं ते उचलून टाक पाला. ते बाईला म्हणलं लाव गाडी सगळ्यांच्या समोर जिनी कोणी केलं ते बघू देत. आणि तिला म्हटलं तुला आज भाऊ मिळालाय माझ्यासारखा अजिबात तू घाबरायला नाहीस. फक्त माझं नाव घ्यायचं तुला काय भूताची भीती वाटली तर अजिबात घाबरायला नाही. आणि बाई असं दिली तिला तिथून. म्हणजे हे तुमच्याकडे कणकर पाहिजे. जर तुमच्या मनात रुकरुक असेल तर तुम्ही नाही घेऊ शकत. अरे मनातला मृत्यूचा न्यूनगंड तेवढा काढून टाका. मी मरणारच आहे एक दिवस. त्याचं आज कधीची काळजी करायची. मी एक दिवस जाणारच आहे ना. तुम्ही त्यात एक भारी आणि एक स्टोरी लिहिलेली आहे भूतांच्या प्रणय क्रीडा. तो काय प्रकार आहे. भूतांची प्रणय क्रीडा म्हणजे भूत म्हणजे कोण उठवते ज्या वेळा आपल्यावर संकट येते एखादं त्यावेळेला माणूस कशाच तरी आधार घ्यायला बघतोय. तुम्हाला देव कधी आठवतोय अडचणीत आल्यावर कुठला तर रोग झाल्यावर. एरवी तुम्हाला देवाची आठवण येते का नाही ना. तसं भूत कधी आठवते. आता आमच्यात एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका देवळात काकणाचा आवाज यायला लागला. मग माझं किराणामालचं दुकान होतं. मी संध्याकाळी जाऊन आपल्या बागेला पाणी द्यायला लागलोय. पाणी चालू केलंय. पलीकडल्या बाजूला एक जणांना दर शुक्रवारी नॅशनल टीव्हीवर पिक्चर लागायचं. ते पिक्चर आपलं बघित बसला. 8-9 वाजता वैरण टाकतोय. माझ्या घराच्या वरच्या बाजूला ते छप्पर आहे. पण याने पिक्चर बघायला आला तरी वैरण टाकायला आलाच नाही. शिव आला केव्हा 12:30 वाजता. मी 12:30 वाजता मी माझ्या आपल्या झाडाची पाणी द्यायला लागलो. ह्याला काकणाचा आवाज आला. देऊळ किती 7x7चं देऊळ. देवळाला दार नाही. ह्याला काय वाटलं आत मी पाणी घालतो माझा आवाज येत असेल. तो गेला वैरण घालून मागं आला. मागे येताना तो पण मी पाईप गुंडळली पाणी घालायचं बंद झालं. मग याच्या लक्षात आलं की देवळात काहीतरी आहे. देवळाच्या पुढं अंधार सगळा. आणि ह्यानं देवळात आत वाकून बघितल्यावर आत प्रणय क्रीडा चालली ती भूतांची. त्यातल्या तिची पोरगं होतं. दोन्ही बी लग्नाचीच. पोरग्याचं लग्न त्या बाईचं लग्न झालं होतं. त्यांची प्रणय क्रीडा चालू आहे. ह्याला बघितल्यावर त्या पोरग्याने ह्याला ढकललं. ह्याला ढकलल्यावर ते पळालं त्या बोळातून निघून. आता आत राहिली बाईला बाहेर यायचा प्रॉब्लेम झाला. तर बाहेर गेले की बाहेरचा माणूस ओळखणार
एवढ्यात त्यानं ढकलल्याबरोबर हिनं हात वाकून बघताना बाईनं काय केलं, केस पुढे घेतल्यात आणि जोराने किकळायला लागली. आणि हिनं बघितलं ह्याला वाटलं भूतच आहे. हिनं ओरडायला चालू केलं. मी तिकडनं पळत हातात काठी घेऊन आलो. काठी घेऊन आली. म्हणलं काय आलं रे, आत काहीतरी आहे म्हटलं. म्हणलं काय आहे, त्यानं काय झालं सगळं सांग म्हटलं. तुम्ही असं झालं, तू उभा जरा म्हटलं. आता त्या बाईनं माझा आवाज ऐकला आणि हे आता मारणार म्हटलं. तिने बाईने केस सळी केली. तिने रडत बाहेर आली. माझी 2 पोरं आहेत. माझ्या नवऱ्याला ही जर बातमी समजली तर माझं काय व्हायचं. ही भूतांची प्रणय क्रीडा. मी भूताचा आधार घेतला. सगळी भूतं अशीच आहेत. सगळी भूतं अशीच आहेत. कोण बाई उठवतोय, कोण बाबा आपोआ उठवतोय. म्हणजे तुम्ही ह्या कल्पकल्पीच्या कल्पना आहेत, ह्या कल्पनेचा तुम्ही वापर करून समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला लुबाडायचा प्रयत्न तुम्ही करताय. तुकाराम महाराज खरं काय ते सांगित होते. तुकाराम महाराज काय म्हणतात, देव नाही म्हणून सांगायला गेलो मीच देव झालो. तसं आता मला वाटायला लागलं भूत नाही म्हणून सांगायला गेलो मीच देव भूत झालोय. परवा एक तुम्हाला किस्सा सांगतो. तुझ्या वयाचीच 2 जण नवरा बायको आल्यात माझ्या दुकानात. ते समोरचा फोटो बघायला लागले आणि बघता बघता ते माझा भूतांचा कर्दन काळ म्हणून ते फोटो लावलेला आहे. त्या बाईने त्या फोटोकडे बघितलं नाही, एकदा माझ्याकडे बघितलं. ती बाईची बुडून जी पळाली ती जाऊन रस्त्यावर थांबली. त्या पोराला म्हटलं, अरे ती तुझी बायको काय, कोण आहे तुझं नातं काय तुमचं. तर म्हणलं माझी बायकोच आहे. ती का पळाली. ते पोरगं लागले एकसारखं हसायला. म्हणलं काय झालं. मला म्हणाले, काका तुम्हाला मी 5,000 रुपये द्यायचं, त्या बाईला तुम्ही आत बोलवून घ्यायचं. म्हणलं काय झालंय काय ते मला सांग ना. अहो काय नाही झालेलं, तिनं तुमच्यात भूत बघितलंय. त्या फोटोकडे एकदा बघितलं, तुमच्याकडे एकदा बघितलं, ती बाई पळाली का नाही, परत तुमच्याकडे बघणार पण नाही बघितलं त्या बाईने शेवट होते. ही कसली मोठी दशी त्या भूतांची. काय आहे मला जर सांगा. आता आमच्या दुकानच्या दारात आम्ही जेवायला बसलोय. असे कितीतरी मी किस्से आहेत माझ्याकडं. जेवायला बसलो आणि आता ह्या 15 मेला 1 वर्ष होते आणि दंगा चालू झाला. बाई गावली ट्रक खाली. ते डबा तसंच बोलून त्याला माझं 20-21 वर्षाचं पोरगा आहे. त्याला म्हणलं चल राधी तर बघूया काय ते. तर तिथं गेलोय तर त्या बाईचं 2 पाय आणि 2 हात राहिलेत. बाकीचा सगळा बुक्का झालता आणि मेंदू तरी 10-15 फुटा पडला. माझ्या पोरग्यानं ते मेंदूचा गोळा केला आणि हाताने हात घेऊन यायला, कारण कुठली तरी दुसरी गाडी येऊन जाईल. आणि नवरा संघ होता, इतका जोरात ओरडत होता, कारण त्याच्या समोर सगळं प्रकार जातात. आणि ते सगळं गोळा करून काय केलं, कोणतरी माणूस एखादा चक्कर येऊन भीतीनं मरल म्हणून ते आम्ही तर गोळा केलं. गोळा करून ठेवलं. त्यानंतर पोलीस आलं. पोलिसांच्या समोर 9 तोळ दागिने होतं. ऑन कॅमेरा सगळं आम्ही काढणार. म्हणलं आम्ही कुठेच काही ठेवणार नाही. सगळं दागिने काढून दिलं. तर ते पण ते आमच्या पोरग्याला म्हणजे तू पोस्टमास्टरला चल तिकडं. काय साहेब पोस्टमास्टर करणार म्हटलं. तेच माऊस इकडे तिकडे बाजूला सरलं. मेंदूचा थोडासा भाग बाटलीत भरून दिला की पोस्टमास्टरच झालेला आहे म्हटलं. आणि हृदयाचा थोडासा तुकडा काढला त्यात बाटलीत भरून दिला. त्यानं संपलं पुढं पोस्ट. मी करतोय म्हटलं. मी लहानपणामध्ये तेच उद्योग करीत आहोत पोस्टमास्टरचं. कशाला तिकडे यायला पाहिजे. मग ते तरी पण आजीला तिकडे घेऊन गेले. त्यावरून त्याच्या काय काय सहाय्या घेतल्या आणि घेऊन दिली. त्यानंतर लोक विचारला लागले हे काय, कसं काय. अरे काय त्याचा अवघड आहे मला सांग. तुम्ही दगडाला देव समजताय का नाही, मूर्तीला देव समजताय का नाही. हो समजतोय. तुला दिसायलाय का नाही. आता गरम व्हायला लागले, आम्हाला उष्णता दिसायला का नाही, पण मान्य करतोय की आपल्याला जाणवायला लागले. थंड वाजायला लागली, आपल्याला दिसत नाही, आपण मान्य करतोय की थंड वाजते. तसं आपल्याला मूर्तीत काही दिसायला नाही, पण आपण इमॅजिन, इंग्लिशमध्ये त्याला इमॅजिन म्हणतो. आणि माझ्या सुटसुटीत भाषेत समज, उकार नाही, वेलांटी नाही, काय नाही. आपलं आयुष्य म्हणजे फक्त समज आहे. आम्ही काय समज करून घेतोय त्याच्यावर आपलं जगणं अवलंबून आहे. फक्त आम्ही हे जे समज केलाय, हे जे पुढं आता जे पडलेलं आहे ते बकरं पडलेलं आहे समज. हृदय बी तसंच आहे, फुफ्फुस बी तसंच आहे. काय फरक काय माणसात आणि त्या बकऱ्यात. त्या बकऱ्याचं तुम्हाला वाईट वाटत नाही, तुम्हाला माणसाचं काय वाईट वाटतं. माणूस काय करतो की लगेच समज करून घेतो. माझं असं झालं तर अरे कधी होईल त्यावेळी होईल. मी आत्ता आहे महत्वाचं आहे ना. दुसरी गोष्ट म्हटलं त्या माणसाची, ही कोणातरी बहीण आहे, ही कोणातरी आई आहे, हिचं करणारा कोणतरी पाहिजे. ते आम्ही करतोय. आम्ही समज करतोय, चांगला समज. त्या समजवर आमचा समज आहे. या समजवर आपण थांबूया. मजा आली तुमच्याबरोबर परत एकदा बोलून. आणि तुमचं पुस्तक आहे ते लवकर पूर्ण होऊन प्रकाशित होऊ दे, या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही येऊन ही सगळी माहिती आणि जो काही समज नाही, असे 8 दिवस लागतील आपल्याला समज सगळं गोळा करायला.
तर तुम्ही आमचा दूर केला किंवा ज्या पद्धतीचं प्रबोधन तुम्ही करताय त्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि तुम्ही आलात त्याबद्दल आभारी. नमस्कार.